नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्जन सायन्स अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमचे सगळ्यांचे स्वागत। मी सतीश काळे। आपला टॉपिक कंटिन्यू आहे बघा, युनिट्स आणि मेजरमेंट। त्याच्यामध्ये आपण आज डिस्कस करणार आहोत ॲक्युरसी काय असते, प्रिसिजन काय असते, एरर्स ज्या येऊन जातात आपल्याला मेजरमेंट करताना। मग तुम्ही कुठलंही मेजरमेंट करा, फिजिक्सच्या लॅबोरेटरीमध्ये गेल्यानंतर काही प्रमाणामध्ये ज्या काही एरर इंट्रोड्यूस होत असतात, मग त्याचे काय कारणं आहेत बरं, म्हणजेच एररचे टाइप्स कुठले कुठले आहेत। ओके, नंतर एररला कॅल्क्युलेट कसं करायचं, जे की आपल्या एक्झाम्समध्ये विचारलं जातं की ही एरर कॅल्क्युलेट करा, ती एरर कॅल्क्युलेट करा वगैरे वगैरे। मग ह्याचं कॅल्क्युलेशन कसं असणार आहे ते आपल्याला डिस्कस करायचं आहे आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये। चला सुरुवात करूया आपण। एरर्स काय येतात, एरर्स येण्याचे कारणं बरेचसे आहेत बघा, हे तर आपल्याला डिस्कस करायचेच आहेत याच्या नंतरच्या पार्टमध्ये। पण त्याच्याही अगोदर थोडक्यात माहिती असणं तुम्हाला अपेक्षित आहे। या टॉपिकमध्ये दोन टर्म आहेत बघा, त्यातली पहिली टर्म आहे बघा ॲक्युरसी आणि दुसरी टर्म आहे बघा प्रिसिजन। प्रिसिजन अशा दोन टाईपच्या टर्म्स आपल्याला डिस्कस करणं अपेक्षितच आहे। मग ॲक्युरसी म्हणजे काय असतं बरं, जे की तुम्हाला ही कॅल्क्युलेशनमध्ये ॲक्युरसी ठेवणं फार महत्त्वाचं, तरच तो तुमचं कुठलं तरी एक ऑप्शन लागणार आहे किंवा तुमचं एक ऑप्शन करेक्ट येणार आहे। ॲक्युरसी म्हणजे काय असते बघा, क्लोजनेस। कशाच्या क्लोज असते बरं हे, क्लोजनेस टू द ट्रू व्हॅल्यू, टू ट्रू व्हॅल्यू। जी काय आपली खरी खरी व्हॅल्यू असणार आहे त्याच्या जवळपास आपली रीडिंग येणं किंवा त्याच्या जवळपास आपलं कॅल्क्युलेशन येणं, त्याला आपण काय म्हणतो, ॲक्युरसी म्हणतो। मग तुम्ही क्वेश्चन विचारू शकता व्हॉट इज द ट्रू व्हॅल्यू, त्याला आपल्याला कसं काढायचं आहे ते मी याच्या नंतरच्या स्टेपमध्ये लगेच सांगणार आहे तुम्हाला। क्लोजनेस टू द ट्रू व्हॅल्यू आणि प्रिसिजन म्हणजे काय असते हे सुद्धा डिस्कस करूया एका छोट्याशा एक्झाम्पलमधनं। एक्झाम्पल आत्ताच आपल्याला माहिती आहे की ऑलिम्पिक झालेले आहेत। ऑलिम्पिक्समध्ये नेमबाजी हा प्रकार असतो बघा, रायफल शूटिंग हा प्रकार असतो बघा। आणि या रायफल शूटिंगमध्ये तुम्हाला माहिती आहे, शूट केल्यानंतर जर ह्या रिजनमध्ये जर कुठं शूट झालं, एवढ्या पोर्शनच्या आतमध्ये जर कुठं शूट झालं, समजा इथं तुम्ही ॲरो मारलाय किंवा इथं तुम्ही शूट केला आहे, ओके, तर ही जे रीडिंग असेल ना ह्याला म्हणतो आपण मोर ॲक्युरेट रीडिंग म्हणतो। ॲक्युरेसी जास्त आहे कारण ते ट्रू व्हॅल्यूच्या एकदम जवळ आहे, एकदम त्याचं जे फायनल एम आहे, डेस्टिनेशन त्याच्या एकदम जवळ आहे ते, मग याला म्हणतो आपण ॲक्युरेसी मेंटेन आहे। जर आपण इकडं कुठंतरी शूट केलं, कमी ॲक्युरेसी आहे, लेस ॲक्युरेट, कारण ट्रू व्हॅल्यूपासून दूर आहे, ते ट्रू व्हॅल्यूपासून दूर आहे। म्हणजे ॲक्युरसी म्हणजे काय असते बघा, जी आपली एक्झाम्पल हे पेन मोजण्यासाठी मी तुम्हाला दिला, ठीक आहे, ह्या पेनाचं खरं डायमीटर आहे, डायमीटर एक्झाम्पल 10 सेंटीमीटर, मी मोजला, काहीतरी आला तो 10.2 आला, आणखी कोणतरी दुसऱ्याने मोजला तो आला 10.1 आला, आणखी तिसऱ्याने मोजला काहीतरी 9.99 आला। ह्या सगळ्या ज्या रिडिंग्ज आहेत त्या ॲक्युरेट रिडिंग्ज आहेत बघा। मग 10च्या जवळपासच असणं किंवा एक्झॅक्टली 10 येणं ह्याला आपण मोर ॲक्युरेट म्हणतो। आता लेस ॲक्युरेट म्हणजे कसं, समजा एक स्टुडंटनं मोजला तो आला 10.5 आला, दुसऱ्यानं मोजला काहीतरी 11 आला, तिसऱ्यानं मोजला काहीतरी 9 आला, ह्या सगळ्या रिडिंग कशात, लेस ॲक्युरेट आहेत बघा, लेस ॲक्युरेट आहेत। समजलं ॲक्युरसी, जे की आपल्यालाही फार महत्त्वाचे आहे। आता प्रिसिजन म्हणजे काय असते बघा, प्रिसिजन म्हणजे असते बघा रिपिटेशन असते बघा, हे बघा, हे रिपिटेशन असते बघा। हे कशाचं रिपिटेशन बरं, आपल्या रिडिंग घेण्याचं किंवा आपल्या मेजरमेंटचं रिपिटेशन असते बघा। क्लोजनेस बिटवीन द रिडिंग्ज, ज्या काही रिडिंग्स घेणार आहोत त्यांचा क्लोजनेस असणं म्हणजे कसं बघा, ॲरो शूट केला किंवा कोणा शूट केलं, इथं शूट केलं, दुसऱ्यांदा शूट केलं, इथं शूट केलं, तिसऱ्यांदा इथं केलं, चौथ्यांदा इथं केलं, पाचव्यांदा इथं केलं, सहाव्यांदा इथं केलं। ज्यावेळेस मी शूट केलं त्यावेळेस कुठं शूट झालं, ते इथं शूट झालं, इथं शूट झालं, म्हणजे एकमेकांच्या जवळपासच आहेत। पहिली शूटिंग, दुसरी शूटिंग, तिसरी शूटिंग, चौथी शूटिंग, पाचवी शूटिंग, सहावी शूटिंग, एकमेकांच्या जवळच आहे, त्याला आपण काय म्हणतो, प्रिसिजन म्हणतो। म्हणजे मोर प्रिसाईज आहेत, पण लेस ॲक्युरेट आहे ना, चालतं, मग असं आपण त्याला म्हणू शकतो। ही रीडिंग कशी आहे, मोर प्रिसाईज आहे आणि लेस ॲक्युरेट आहे, कारण ट्रू व्हॅल्यूपासून दूर आहे पण एकमेकांच्या जवळ आहे, म्हणजे याला म्हणतो आपण मोर प्रिसाईज, कारण रिपिटेशन होत आहे बघा, रिपिटेशन होऊ लागलं आहे। आणि तसंच समजा इकडचं एक्झाम्पल, हा डायमीटर तुम्ही मोजतायत, एकानं मोजला 10.7, एकानं मोजला 10.71, एकानं दुसऱ्यानं मोजला 10.72, तिसऱ्यानं मोजला 10.73, 10.74, ट्रू किती आहे आपलं, 10 आहे, म्हणजे ट्रूपासून दूर आहेत का, दूर आहेत, पण रिडिंग्समध्ये बघा किती क्लोजनेस आहे, जवळच आहे सगळ्या रिडिंग्स, 10.7च्या सगळ्या जवळ आहेत, तर मोर प्रिसाईज लेस ॲक्युरेट, ही आपली रिडिंग झाली मग अशी। मग ह्याच्या व्यतिरिक्त उलटी पण होऊ शकते बरं, रिव्हर्स पण होऊ शकते। समजा शूट केलं, इथं लावलं, दुसऱ्यांदा शूट केलं, इथं, तिसऱ्यांदा इथं, चौथ्यांदा इथं, पाचव्यांदा इथं, सहाव्यांदा इथं, सातव्यांदा इथं, म्हणजे ट्रू व्हॅल्यूच्या जवळपासच सगळ्या शूटिंग जर पडत असतील, नाहीतर ऑलिम्पिक्समध्ये ह्याला जास्तच मार्क्स भेटणार आहेत। आणि आपल्या या केसमध्ये आपण याला काय म्हणायचं, मोर ॲक्युरेट मोर प्रिसाईज, मोर ॲक्युरेट मोर प्रिसाईज, असंच तर आपल्याला हवं असतं रिझल्ट्स परफॉर्म करताना।
किंवा एक्सपेरिमेंट्स परफॉर्म करताना. कारण आपल्याला माहिती फिजिक्समध्ये फिजिक्सच्या लॅबोरेटरीमध्ये एंट्री केल्यास काय दिसतं आपल्याला, फिजिक्स ऑब्झर्वेशन्स आहेत, फिजिक्स काय आहे, एक्सपेरिमेंट आहेत सगळे, फिजिक्स डायरेक्ट प्रॅक्टिकल आहे डायरेक्टली, बरोबर की नाही. तर मोर प्रिसाईज मोर ॲक्युरेट याला आपण असं म्हणू शकतो, याला आपण असं म्हणू शकतो. आणखी एक पॉसिबिलिटी कशी असते बघा, शूट केलं पहिल्यांदा इथं पडलं, दुसऱ्यांदा इथं आलं शूटिंग, तिसऱ्यांदा इथं आलं, चौथ्यांदा इथं आलं, पाचव्यांदा इथं आलं. मग हे जे काय आहे ह्याला काय म्हणायचं आपल्याला, लेस ॲक्युरेट लेस प्रिसाईज. कारण एक तर रेटिंग जवळजवळ येत नाहीत आणि ट्रू व्हॅल्यूच्या पण जवळजवळ नाही आहेत, त्यामुळे हे झालं लेस ॲक्युरेट लेस प्रिसाईज. असे वेगवेगळे परम्युटेशन कॉम्बिनेशन्स याच्यामध्ये होत असतात. ओके, हे झालं आपलं प्रिसिजन आणि हे झालं आपलं ॲक्युरेसी. पुढचा पॉईंट आपण डिस्कस करूया की ज्या एरर्स येतात तर त्या एरर्सचे काय रिझन्स आहेत बरं, एरर्स कशामुळे इंट्रोड्यूस होत असतात, एरर्स कशामुळे इंट्रोड्यूस होत असतात. तर तेच आपण बघूया ह्याच्या टाईप्समध्ये. एरर क्लासिफिकेशन, क्लासिफिकेशन किंवा एररचे कुठले कुठले टाईप आहेत बरं, जे की आपल्याला स्टडी करायचे आहेत. कुठले कुठले टाईप्स आहेत बघा. त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर पहिलाच टाईप असतो बघा, त्याला आपण म्हणतो सिस्टमॅटिक एरर, सिस्टमॅटिक एरर. आणि दुसरं जे असतंय त्याला आपण म्हणतो रँडम एरर, रँडम एरर. तर कोणाचाही एम काय असणार आहे, एरर कमी करणं एम असणार आहे. 100% एरर रिमूव्ह होत नाहीत, तर कमीत कमी आपण एरर्सला मॅग्निट्यूडमध्ये आणू शकतो. आता एररची मॅग्निट्यूड कमी करणं म्हणजे कसं बघा, कसं बरं एररची मॅग्निट्यूड कमी करणं म्हणजे कसं, हा डायमीटर किती 10 मोजताना किती मोजला आहे, 10.10 मोजला आहे, 10.9 मोजला आहे, म्हणजे खूप सगळी तफावत आहे, खूप सगळा डिफरन्स आहे. तर जवळजवळ त्याला आणायचं आहे आपल्याला. एक 10.1 10.2 असं तर ओके आहे, पण 10.10 म्हणजे फारच एरर झाली, म्हणजे मॅग्निट्यूड एररची फारच मोठी आहे, ती आपल्याला कमी करायची आहे. आता याच्यामध्ये जर बघितलं आपण, एक सिस्टमॅटिक एरर असते आणि दुसरी असते बघा ही रँडम एरर असते बघा. आता सिस्टमॅटिक एररमध्ये सुद्धा आणखी टाईप्स आहेत. जर आपण बघितलं याच्यामध्ये बघा, इन्स्ट्रुमेंटल एरर, इन्स्ट्रुमेंटल एरर, इन्स्ट्रुमेंटल एरर. एक्झाम्पल इन्स्ट्रुमेंटमध्येच एरर आहे. एक्झाम्पल तुम्हाला काहीतरी लांबी मोजायची आहे, लेंथ मोजायची आहे, कशाने मोजणार तुम्ही, बरेचसे इन्स्ट्रुमेंट्स आहेत बघा. आपल्याकडे अशी स्केल असेल, त्यावर काही मार्किंग असेल, 1 2 3 4 अशी 15 सेंटीमीटरची स्केल आहे, ट्रान्सपरंट स्केल आहे किंवा मेटलची स्केल आहे. किंवा मग आपल्याकडे एक नवीन इन्स्ट्रुमेंट असतं बघा, त्याला आपण वर्नियर कॅलिपर म्हणतो. हे आहे वर्नियर कॅलिपर, हे एक इन्स्ट्रुमेंट आहे, सांगेल नंतर. हे कशासाठी वापरतो आपण, लांबी मोजण्यासाठी, डायमीटर मोजण्यासाठी, डेप्थ मोजण्यासाठी. असं एक स्टेनलेस स्टीलचं हे वर्नियर कॅलिपर असतं बघा. आणि हे काय, प्रिसिजन वाढत झालं बघा, हे आय मीन ॲक्युरेसी पण वाढत जाते. मायक्रोमीटर आहे, मायक्रोमीटर किंवा स्क्रू गेज आपण त्याला म्हणतो, स्क्रू गेज. ओके, स्क्रू गेज, त्याचं वर्किंग प्रिन्सिपल स्क्रूचं असल्यामुळे त्याला आपण स्क्रू गेज म्हणतो. गेज म्हणजे हे मेजरिंग इन्स्ट्रुमेंट आहे आणि स्क्रू म्हणजे सांगेल तुम्हाला पुढे, हे ते मायक्रोमीटर आहे. म्हणजे लांबी हे पण मोजतं, लांबी हे पण मोजतं, लांबी हे पण मोजतं बघा. इन्स्ट्रुमेंटल एरर म्हणजे कसं असतं बघा, समजा आपल्याकडे ही स्केल जी आहे ह्याच्यावरती एक कुठं आहे तुम्हाला दिसतच नाही, तो एक म्हणजे हा 0चा मार्क असून तुम्हाला दिसलाच नाही, समजा त्या उघड्या डोळ्यानं व्यवस्थित तुम्ही मोजण्यासाठी प्रयत्न करताय, पण त्याच्यावरती दिसतच नाही, तो रब झाला आहे, कालांतराने वापरून तो गायब झाला तिथनं, ती लाईनच दिसत नाही तुम्हाला. मग मोजमाप करताना मिस्टेक्स होऊ शकते, इन्स्ट्रुमेंटमध्येच काहीतरी फॉल्ट आहे त्या. समजा इथं वर्नियर कॅलिपर आहे, वर्नियर कॅलिपर रिडिंग दाखवण्याच्या अगोदरच काहीतरी 1 mm दाखवतो, म्हणजे रिडिंग घेण्याच्या अगोदरच त्याच्यामध्ये 1 mm ऑलरेडीच आहे, एक्स्ट्रा 1 mm ऑलरेडीच आहे. मायक्रोमीटरमध्ये असंच काहीतरी आहे की समजा त्याच्या स्क्रूमध्येच काहीतरी फॉल्ट आहे, स्क्रूमध्येच काहीतरी फॉल्ट आहे, त्याचा पिचच खराब झालेला आहे. एक्झाम्पल, ओके, पिच खराब झाला म्हणजे पिच मागं पुढं झाला आहे समजा या टाईपमध्ये, कारण तो आदळ आपट झाल्यामुळं तसं झालं असेल त्याच्यामध्ये. किंवा एक्झाम्पल एखादं व्होल्ट मीटर आहे, ॲमीटर आहे, ॲमीटर सुरू करण्याच्या अगोदरच काहीतरी 0.1 mmचं 0.1 mm ॲम्पियरचं काहीतरी रिडिंग दाखवतं आहे. किंवा वेईंग मशीन आहे, मी उभं राहण्याच्या अगोदरच काहीतरी त्याच्यामध्ये 1 किलोग्राम दिसतंय, 1 किलोग्राम आहे उभं राहण्याच्या अगोदरच. म्हणजे ह्या सगळ्या इन्स्ट्रुमेंटल एरर आहेत. ह्या कशा रिमूव्ह करायच्या असतात बरं, कॅलिब्रेशननं करतो आपण रिमूव्ह. कॅलिब्रेशन म्हणजे काय बरं, हे बघा, कॅलिब्रेशन, कॅलिब्रेशन, कॅलिब्रेशन ही एक प्रोसेस आहे, हे एक प्रोसेस आहे. ह्याच्यामध्ये आपण स्टँडर्ड इक्विपमेंटसोबत कम्पेअर करतो. आता ही स्केल आहे, ह्याचं कॅलिब्रेशन करायचं आहे, मग मी काय करणार, एक स्टँडर्ड स्केल आणणार, त्याला कम्पेअर करणार, लावणार त्याच्यासोबत आणि मग त्याच्या अकॉर्डिंगली चेंजेस करणार. वर्नियर कॅलिपर आहे किंवा मायक्रोमीटर आहे, इंडस्ट्रीचे लोक येणार, एकदम स्टँडर्ड मेजरिंग डिव्हायसेस त्याच्यासोबत लावणार आणि बघणार याच्यामध्ये काही एरर आहेत का, मग त्या टाईपमध्ये त्या सेटिंग्स करणार. कॅलिब्रेशन, ओके. काही कालांतराने केलं जातं, कालांतराने केलं जातं, 1 वर्षानंतर, 6 महिन्यानंतर, असं काही ठराविक कालांतराने इंडस्ट्रीमध्ये कॅलिब्रेशन करतात बघा मेजरिंग इक्विपमेंटचं. ठीक आहे, ही समजली आपल्या इन्स्ट्रुमेंटल एरर. नंतर असते बघा काहीतरी मेथड चुकीची आहे, मोजण्याची मेथड चुकीची आहे, रॉंग मेथड,
मेथड कशी आपली रॉंग आहे. मग याच्यामुळे एरर इंट्रोड्यूस होतात. बघा तुम्हाला ठराविक पद्धतीने कसं मोजायचं हे माहीतच नाही. समजा तुम्ही बर्नॉलिसचा एक्सपेरिमेंट परफॉर्म करताय, बर्नॉलिसच्या एक्सपेरिमेंटमध्ये समजा किंवा रेनॉल्ड्सचा एक्सपेरिमेंट आहे, रेनॉल्ड्स नावाचा एक सायंटिस्ट आहे, त्याचा एक्सपेरिमेंट आहे. त्यामध्ये पाण्यानं टँक भरावा लागतो, त्यामध्ये टँक असा पाण्याने भरावा लागतो. ओके, या टाईपमध्ये समजा तुम्ही टँकच असा तिरपा ठेवला, क्रॉसमध्ये टँकच ठेवला आणि मग तुम्ही हेड मोजतायत, मग तिथं मिस्टेक होऊ शकते. म्हणजे मेथडच चुकीची आहे याच्यामध्ये, टेक्निकच चुकीची आहे. ठीक आहे. नंतर याच्यामध्ये आणखी एक एरर असते बघा, ती असते बघा पर्सनल एरर. पर्सनल म्हणजे आपली स्वतःची इन्व्हॉल्वमेंट आहे त्याच्यामध्ये, स्वतःची इन्व्हॉल्वमेंट आहे. समजा मी मोजताना काहीतरी एकदम निष्काळजीपणा मी केला आहे, काहीतरी मोजताना मी काही व्यवस्थित रिडिंग्स नाही घेतल्या, निष्काळजीपणा केला आहे, लेझीनेस. किंवा मग माझं बघताना मी आणखी निष्काळजीपणा कसा केला आहे, पॅरलॅक्स एरर आणला. पॅरलॅक्स एरर म्हणजे कसं असते, समजा माझ्यासमोर वॉच आहे, इथंच बघा अशी वॉच आहे माझ्यासमोरच, इथं वॉच आहे, इथं 12, 1, 2, 3 या टाईपमध्ये हा त्याचा मिनिट हँड. ओके, मिनिट हँड, हा हँड काय जे असेल तर असेल. तर बघताना कसं आहे, मी असं वरनं इकडनं तिरपं बघितलं मला हे काहीतरी वेगळं दिसणार. हे 2 वाजून काहीतरी 2 मिनटं दिसतील, 2 वाजून काहीतरी 7 मिनटं दिसतील. मी खालनं बघितलं, असं वेगळंच बघितलं. खरं कसं बघितलं, ह्याला परपेंडिक्युलर बघायचं, ह्याला असं परपेंडिक्युलर बघायचं आहे. म्हणजे कारण काय होतं, मी इकडनं बघितलं आणि इकडनं तिरपं बघितलं तर थोडी वेगळी ॲन्सर येतं माझं, त्याला आपण पॅरलॅक्स एरर म्हणतो, पॅरलॅक्स एरर. सो पॅरलॅक्स एरर येऊ शकतो. असा वॉच मी अशी तिरपी बघतोय किंवा इकडनं तिरपी बघतोय, अशी परपेंडिक्युलर बघितल्यावर नाही एरर येतं, पण तिरपी बघितल्यावर पॅरलॅक्स एरर येतो बघा. 6 एरर कशामुळे झाला, माझ्यामुळे झाला, या टाईपमध्ये. नेक्स्ट रँडम एरर. आता रँडम एरर ह्या अशा एरर्स आहेत की ह्यांची मॅग्निट्यूड कम्प्लिटली रिमूव्ह करणं पॉसिबल नाही आहे. जसं की बघा रँडम एरर कशी होऊ शकते बघा, आपण फिजिक्सच्या लॅबोरेटरीमध्ये एंट्री केली, त्यावेळेस अचानक तापमान वाढलं किंवा अचानक पाऊस सुरू झाला, म्हणजे एक हवेमधली ह्युमिडिटी वेगळी झाली. एक्झाम्पल हवेचं टेम्परेचर वेगळं झालं, एक्झाम्पल थोडक्यामध्ये हवेचं प्रेशर वेगळं झालं, कारण वातावरण सडनली चेंज झालं, क्लायमेट कंडिशन्स काहीतरी चेंज झाल्यामुळं. एक्झाम्पल अचानकच रिडिंग घेताच काय झालं, व्होल्टेज सडनली ड्रॉप झालं किंवा व्होल्टेज वाढलं किंवा करंटमध्ये काहीतरी व्हेरिएशन आलं आपल्या एक्सपेरिमेंट परफॉर्म करताना. सो या टाईपच्या छोट्या मोठ्या एरर असू शकतात त्याच्यामध्ये. आणखी ह्याच्यामध्ये बऱ्याचशा टाईप्स असतात, पण ते आपल्याला लागत नाही. ओके, एवढं मोर दॅन सफिशियंट आहे याच्यामध्ये सगळ्या एक्झामसाठी आपल्या ह्या. ओके ना, या टाईपच्या अशा एरर्स असतात. मग ह्यांना कॅल्क्युलेशन्स कसं करायचं बरं, एररचं कॅल्क्युलेशन्स कसं करायचं हे फार महत्त्वाचं आहे. बघा एररचं कॅल्क्युलेशन्स करण्यासाठी तर एरर काय असते हे फॉर्म्युल्याने आपण अगोदर बघूया. एरर मिस्टेक काय असू शकते बरं, एक असते बघा ट्रू व्हॅल्यू आणि दुसरी असते बघा मेजर्ड व्हॅल्यू. यांच्यामधला जो डिफरन्स आहे ना त्याला आपण एरर म्हणतो. मेजर व्हॅल्यू आपण काय म्हणू शकतो, काही कॅल्क्युलेट केलेली पण व्हॅल्यू असू शकते, कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू. आता तुम्हीच बघा ना, एक्झाममध्ये तुम्ही काहीतरी कॅल्क्युलेट करणार तर खरं ॲन्सर समजा वेगळा आहे, 10.1 आहे खरं ॲन्सर, तर तुम्ही काहीतरी 10.4 कॅल्क्युलेट केला. मग 10.1 मायनस 10.4 यांच्यामधला जो डिफरन्स आहे त्याला आपण काय म्हणायचं, त्याला एरर म्हणायचं. बरोबर की नाही. ह्याची ट्रू व्हॅल्यू किती, एक्झॅक्ट 10 आहे, डायमीटर मोजताना किती गेला, 10.1 mm मोजला मी, ॲन्सर रॉंग. म्हणजे डिफरन्स आला 10 मायनस 10.1, चुकीचं ॲन्सर आलं. एरर प्लस आहे की मायनस आहे, एरर मायनस आहे. हां, दुसरी रिडिंग मी अशी घेतली, ट्रू व्हॅल्यू किती 10, मोजलं किती 9.9 मोजलं, आली का नाही एरर, आणखी किती आली 0.1 आली, प्लस की मायनस, प्लस आलं. म्हणजे इथं सुद्धा आणखी एरर इंट्रोड्यूस आहे. म्हणजे ही एरर पॉझिटिव्ह पण असू शकते आणि एरर निगेटिव्ह पण असू शकते. पॉझिटिव्ह कधी असते, ज्यावेळेस मेजर्ड व्हॅल्यू कमी मोजतो आपण. निगेटिव्ह कधी असते, ज्यावेळेस मेजर्ड व्हॅल्यू जास्त मोजतो आपण, तर त्यावेळेस ती निगेटिव्ह असते. ठीक आहे. मग तुम्ही म्हणाल की सगळे ट्रू व्हॅल्यू काढायची कशी, मग आपण ट्रू व्हॅल्यू काढायची कशी. समजा ही ट्रू व्हॅल्यू मला माहीतच नाही 10 आहे म्हणून, ह्याची खरी व्हॅल्यू 10 आहे माहीतच नाही, तुम्ही काय कंपनीला फोन लावणार की सर हे कसं बनवलं तुम्ही, ह्याचा डायमीटर काय होता बनवताना, असं तर नाही करणार ना आपण. तर आपण काय करणार मग, बेटर ट्रू व्हॅल्यू काढायची ना, तर आपण काय करूया, नंबर ऑफ रिडिंग्स वाढवूया. मी पण मोजणार, तुम्ही मोजा, सगळेच विद्यार्थी मोजतात. असे 10 विद्यार्थ्यांनी मोजलं समजा ह्याची डायमीटर, 10 विद्यार्थ्यांनी मोजा, कोणाचा 9.9 आला, कोणाचा 10 आला, कोणाचा 10.1 आला, कोणाचा 10.2 आला. ह्या सगळ्यांचं आपण ॲव्हरेज घ्यायचं, ह्या सगळ्यांचं आपण मीन घ्यायचं आणि मग ॲन्सर सांगायचं. ती झाली आपली ट्रू व्हॅल्यू. म्हणजे ट्रू व्हॅल्यू काढतो कसं आपण, ट्रू व्हॅल्यूला आपण आणखी दुसरं नाव देऊ शकतो, इथं लिहू शकतो मीन व्हॅल्यू किंवा ह्यालाच आपण म्हणू शकतो आणखी ॲव्हरेज व्हॅल्यू. ॲव्हरेज घेतलं ना आपण सगळ्यांचं, ॲव्हरेज व्हॅल्यू. आणि याच्यावरूनच आपल्याला एक महत्त्वाची टर्म भेटते, त्याला मी म्हणतो एक्स मीन. एक्स म्हणजे काय बघा,
सुरुवातीला कोणतरी मोजलं x1 आलं, नंतर कोणतरी मोजलं x2 आलं, नंतर कोणतरी मोजलं x3 आलं, नंतर कोणतरी मोजलं x4 आलं. या टाईपमध्ये किती मुलांनी मोजलं तर 10 लोकांनी मोजलं, 10 मुलांनी मोजलं. ह्या सगळ्यांच्या रिडिंग्स इथं लिहायच्या, म्हणजे 10.1, 9.9, 10.2, 10.3 अप टू या टाईपमध्ये. किती मुलांनी मोजलं? 10 मुलांनी मोजलं. ओके ना. या टाईपमध्ये आपल्याला भेटतं एक्स मीन. एक्स मीन म्हणजे काय? एक्स ॲव्हरेज. आणि याला आपण ट्रू व्हॅल्यू म्हणू शकतो का? यस, याला आपण ट्रू व्हॅल्यू म्हणू शकतो. याला आपण ट्रू व्हॅल्यू म्हणू शकतो. ह्याला जनरलाइज कसं करायचं? जनरलाइज. आता 10 मुलं, आता 10 लिहिलं मी, पण जनरलाइज समजा n मुलं असतील किंवा n रिडिंग्स घेतल्या आपण, तर एक्स मीन बरोबर तर इथं लिहायचं आपल्याला पहिली रिडिंग, दुसरी रिडिंग, तिसरी रिडिंग, या टाईपमध्ये n नंबरची रिडिंग एक्स एन अपॉन टोटल नंबर ऑफ रिडिंग्स किती होत्या आपल्या? n होत्या. सो या टाईपमध्ये ह्याला आपलं मीन, हे काय आपलं? हे आली मीन व्हॅल्यू, किंवा ह्यालाच आपण काय म्हणूया? ट्रू व्हॅल्यू म्हणूया. चालतंय, डन. आता पुढे काय करणार मग? आता तर पुढे बघितलं असतं आपण एक दुसरी एरर असते बघा. दुसरी एरर असते का? पण आणखी एरर नाही संपल्या आपल्या, आणखी एरर आहेत आपल्या. तर त्या एररचं नाव आहे बघा, हे घ्या दुसरा, ॲब्सोल्यूट एरर. ॲब्सोल्यूट एरर त्याच्या नावामध्येच आहे. ॲब्सोल्यूट म्हणजे काय बघूया आपण. ही एरर नेहमी कशी असते? ही पॉझिटिव्हच असते. कारण काय आपण वापरतो हा मॉड, मॅथमॅटिक्समधला हा मॉड. आता मॉडच्या बाहेर निघणाऱ्या व्हॅल्यू, प्रत्येक व्हॅल्यू प्लस असतात. जसं की एक्झाम्पल सांगायचं मला, काय असतं बरं हे ॲब्सोल्यूट एरर? आपल्याकडे रिडिंग्स कुठल्या आहेत? आपल्याकडे रिडिंग्स आहेत, एक्झाम्पल पहिली रिडिंग आहे x1, दुसरी आहे x2, तिसरी आहे x3, चौथी आहे x4 अप टू किती रिडिंग घेतल्या आपण? अशा xn पर्यंत रिडिंग घेतल्या. आणि आपल्याकडे एक व्हॅल्यू पण आहे, त्याला आपण काय म्हणतो? एक्स मीन म्हणतो. हे सुद्धा आहे, हे आहे मीन, आणि हे आहे सगळ्या आपल्या रिडिंग्स. ह्याला काय म्हणतो आपण? मेजर्ड व्हॅल्यू म्हणतो. ही पहिली मोजलेली व्हॅल्यू आहे, ही आहे मेजर्ड व्हॅल्यू नंबर 1. मेजर्ड व्हॅल्यू नंबर 1 ही आपली मेजर्ड व्हॅल्यू नंबर 2, मेजर्ड व्हॅल्यू नंबर 3. आपण ही मोजली आहे. मेजर्ड व्हॅल्यू नंबर 4 किती मोजल्यात? मेजर्ड व्हॅल्यू नंबर n नंबरची मेजर्ड व्हॅल्यू आहे ती. एवढं आपल्याकडं आहे, सगळं ओके आहे. मग ॲब्सोल्यूट एरर काय असतं बरं? बघा, ॲब्सोल्यूट एररला आपण दाखवतो डेल्टा एक्सनं, असं. हे आहे आपल्यासाठी ॲब्सोल्यूट एरर. तो डिफरन्स असतो बघा मॉडच्या आतमधला, तो असतो एक्स मीन मायनस फर्स्ट मेजर्ड व्हॅल्यू. फक्त फर्स्टच असते का? बिलकुल नाही. तर ह्याला म्हणतो आपण ॲब्सोल्यूट एरर नंबर 1, की ह्याचा ॲन्सर नेहमी तुम्हाला पॉझिटिव्ह भेटणार आहे. समजा हे आहे 10 आणि हे आहे 10.5. ॲन्सर किती आलं? 10 मायनस 10.5 मायनस 0.5 आलं. सो मायनस 0.5 बाहेर तुम्ही कसं घेणार? प्लस 0.5 घेणार, कारण मॉडच्या आतमध्ये आहे. नंतर डेल्टा x2 इक्वल्स टू काय येणार? एक्स मीन मायनस x2. हे झालं आपलं ॲब्सोल्यूट एरर नंबर 2. ॲब्सोल्यूट एरर नंबर 3 कसं येणार? हे एक्स मीन मायनस x3 हे असं आलं. मग nth नंबर कसं येणार? अप टू डेल्टा xn, म्हणजे ॲब्सोल्यूट एरर n नंबरची. तर ते असणार आपलं एक्स मीन मायनस xn या टाईपमध्ये हे आपलं ॲब्सोल्यूट एरर, जे की नेहमीच पॉझिटिव्ह असते. आता ह्याच्यामध्ये आणखी एक एरर आहे. त्या एररला आपण म्हणूया, इथं लिहितो मी. आणखी एक एरर आहे, त्या एररला म्हणू आपण मीन ॲब्सोल्यूट एरर. काय असेल बरं? ही मीन ॲब्सोल्यूट एरर म्हणजे मीन असणार, ॲव्हरेज असणार ॲब्सोल्यूट एररचा. कसं दाखवतो आपण त्याला? डेल्टा एक्स मीन असं दाखवतो आपण. मग कसं कॅल्क्युलेट करायचं? तर कॅल्क्युलेशन्स त्याचे असे आहेत. डेल्टा एक्स मीन इक्वल्स टू काय असणार? तर पहिली ॲब्सोल्यूट एरर नंबर 1, दुसरी ॲब्सोल्यूट एरर नंबर 2, तिसरी ॲब्सोल्यूट एरर नंबर 3, या टाईपमध्ये अप टू कुठपर्यंत? डेल्टा एक्स एन अपॉन n या टाईपमध्ये. डेल्टा एक्स एन अपॉन n या टाईपमध्ये. ह्याला आपण काय म्हणतो? ह्याला म्हणतो मीन ॲब्सोल्यूट एरर म्हणतो. ठीक आहे, चालतंय, ओके आहे. ह्याच्या पुढे आपण थोडंसं आणखी डिस्कशन करूया. आता एक्झाम्पल एखादी जर व्हॅल्यू दाखवायची असेल मला, एक्झाम्पल एक्सला सांगायचं मला, एक्स मोजायचा मला, हा डायमीटर मोजायचा आहे. मग हा कसा मोजतो बरं आपण? हा डायमीटर कसा मोजतो? तर असा मोजतो. असं नाही म्हणायचं मला की हा लिहिताना कसा लिहितो आपण. तर 10 ट्रू व्हॅल्यू त्याची आपण लिहितो अगोदर. मग 10 तुम्ही म्हणताल 10 तर माहीतच नाही सर आपल्याला. मग आपण जे काही एक्स मीन काढलं आहे ते लिहितो अगोदर, आणि त्याच्यावरती जो काही एरर येतो प्लस मायनस तो आपण लिहित असतो. म्हणजे कसं बघा, एक्स इक्वल्स टू काय लिहायचं मला? एक्स मीन लिहितो मी. इथं प्लस मायनस हे डेल्टा एक्स मीन लिहितो. म्हणजे हे डेल्टा एक्स मीन काय झालं? हे झालं एरर. आणि हे काय झालं? ही त्याची मीन व्हॅल्यू किंवा हे ट्रू व्हॅल्यू झाली.
बरोबर की नाही. म्हणजे हे मोजताना तुम्ही जास्तीत जास्त एवढी एरर करणार. मग तिथं प्लस साईडला असू शकते किंवा तिथं मायनस साईडला असू शकते. प्लस साईडला म्हणजे 10पेक्षा अधिक म्हणण्यापेक्षाही ह्या मीन व्हॅल्यूपेक्षा अधिक व्हॅल्यू आणि मीन व्हॅल्यूपेक्षा कमीची व्हॅल्यू, कमीच्या साईडची व्हॅल्यू. म्हणजे समजा हे आपलं एक्स मीन किती आहे, 10.2 आहे, 10.2 आहे. आणि हे डेल्टा एक्स मीन किती आहे, डेल्टा एक्स मीन हे समजा 4 आहे. किती, 0.4 आहे. मग ह्याला लिहिताना कसं लिहिणार आम्ही, प्लस मायनस असं लिहिणार. म्हणजे ह्याची मॅक्सिमम व्हॅल्यू किती झाली बरं ह्याची मॅक्सिमम व्हॅल्यू झाली 10.6 झाली. आणि मिनिमम व्हॅल्यू किती झाली, तर त्याला मायनस करा, ती झाली 9.8 झाली, 9.8 झाली. अशी वरच्या साईडला इथपर्यंत जाणार, खालच्या साईडला असं इथपर्यंत जाणार. ओके, वरच्या साईडला इथपर्यंत, खालच्या साईडला इथपर्यंत. म्हणजे 0.4 ही एरर असते आणि आपली असते मीन व्हॅल्यू, ही असते आपली मीन व्हॅल्यू. सो या टाईपमध्ये हा कन्सेप्ट असतो. म्हणजे 102 व्हॅल्यू असतात बघा. आता बोलल्याप्रमाणे 102 व्हॅल्यू. एक आहे आपलं एक्स मीन प्लस साईडला लिहायचं असेल तर डेल्टा एक्स मीन लिहायचं. ओके, आणि दुसरं एक्सची आणखी दुसरी व्हॅल्यू काय असेल, तो हे असेल एक्स मीन, इथं मायनस लिहायचं फक्त, डेल्टा एक्स मीन हे मायनस. या टाईपमध्ये 100 अशा 2 व्हॅल्यू, एक वरच्या साईडला एक खालच्या साईडला, एक अप्पर लिमिट एक लोअर लिमिट, या टाईपमध्ये असतं हे. चालतं, ह्याला आपण डिनोट पण आपण असंच करतो. नंतरची आहे बघा एक अशीच टर्म, त्या टर्मला आपण म्हणतो फ्रॅक्शनल एरर. ठीक आहे, फ्रॅक्शनल एरर, किंवा त्यालाच आणखी एक नाव देऊ आपण, त्याला आपण म्हणूया रिलेटिव्ह एरर. आता कधी ध्यान ठेवा, रिलेटिव्ह म्हणल्यानंतर आपण कोणासोबत तरी कम्पेअर करत आहोत बघा, कोणासोबत तरी आपण कंपॅरिझन करत आहोत. मग कशाचं कंपॅरिझन असतं ते, तर ते असं असतं बघा, रिलेटिव्ह एरर बरोबर हे घ्या आपले मीन ॲब्सोल्यूट एरर अपॉन एक्स मीन. ह्या दोघांचा जो रेशो असतो ना, दोघं आताच तर भेटलेत आपले हे दोघं सुद्धा हे एकदम सुरुवातीला कॅल्क्युलेट केलं होतं आपण, मीन व्हॅल्यू किंवा ट्रू व्हॅल्यू, आणि आता कॅल्क्युलेट केलं आपण, एकदम ताजं आहे डेल्टा एक्स मीन, एकदम ताजं आहे डेल्टा एक्स मीन. सो ह्या दोघांचा जो रेशो असतो ना, त्याला आपण फ्रॅक्शनल एरर किंवा रिलेटिव्ह एरर म्हणतो. सो या टाईपमध्ये कॉन्सेप्ट असतो. क्वेश्चन सॉल्व्ह करताना हे महत्त्वाचं आहे आपल्याला, हे आठवायचे आहेत आपल्याला सगळे फॉर्म्युले. आता समजा याला जर मी मल्टिप्लाय केलं, डेल्टा एक्स मीन अपॉन हे एक्स मीन, यालाच मी मल्टिप्लाय करतो 100 मल्टिप्लाय केल्यानंतर मला भेटते पर्सेंटेज एरर. हे घ्या, पर्सेंटेज एरर. आपल्याला विचारलं जाईल फाइंड आउट द पर्सेंटेज एरर, असा क्वेश्चन विचारतो आपल्याला, तर हे कॅल्क्युलेट करायचं असतं आपल्याला. सो ह्याचं जे काही आन्सर येईल ते पर्सेंटमध्ये येऊन जाईल, ते पर्सेंटमध्ये येऊन जाईल. सो या टाईपमध्ये आपण एरर बघितल्या कशामुळे होतात आणि एररचं टाईप्स बघितले आपण. ओके, आणि एररचे कॅल्क्युलेशन्स पण बघितले. पुढच्या क्लासमध्ये आपण हे इम्प्लिमेंट करूया. ओके, इम्प्लिमेंट म्हणजे आपल्याला प्रपोगेशन ऑफ एरर बघायचं आहे आणि एररचे कॅल्क्युलेशन्स आणखी एका क्वेश्चनच्या माध्यमातून बघायचे आहेत. ओके, आपण इथं थांबत आहोत विद्यार्थी मित्रांनो. सो धन्यवाद. ॲपवरती सगळे आपले लेक्चर्स आहेत, तुम्ही ॲप डाउनलोड करून, विद्यार्जन सायन्स अकॅडमीचं ॲप डाउनलोड करून तुम्ही सगळे लेक्चर्स ॲक्सेस करू शकता. आपल्या तिथं वेगवेगळे कोर्सेस आहेत, मिनिमम प्राईसमध्ये कोर्सेस आहेत. सो धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.